हाय ऑल, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी मजेत आहे. होप तुम्ही पण छान असाल. आम्ही माझं आवरलेलं आहे, अंघोळ झालेली आहे, देवपूजा पण झालेली आहे आत्ताच. विनायक त्याचं आवरायला लागलेलं आहे, इतका वेळ ऑफिसचं काम करत होता. आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. अन्वी स्कूलला गेलेला आहे आणि आज त्याचा हाफ डे आहे. मग लवकरच येणार आहे तो 12:30 वाजता. मग ब्रेकफास्ट करायला घेते आता. अन्वीतला सोडून येताना काही सामान घेऊन आलो होतो. कढीपत्ता, लिंबू, चिक्कू, टमॅटो खूप लागतात आणि 2 गाजर घेतलेले आहेत, रताळं, बीन्स, कांदा, दूध आणि पनीर घेतलेलं आहे. दररोज काही ना काहीतरी सामान आणावंच लागतं, काहीतरी संपलेलंच असतं घरात. मग कधी कधी आठवत नाही, त्यामुळे मग विसरून गेलेलं असतं. मग ते घ्यायलाच लागतंय दुसऱ्या दिवशी जाऊन. रोज माझं चालूच असतं दुकानात जायचं. विनायक माझ्यासोबत येतोय म्हणून बरं, नाही तरी मी चालत एकटी जाऊ शकले नसते. दुकान थोडीशी लांब आहे तिथं जिथून आम्ही घेतो ते. कढीपत्ता आणि लिंबू मी जे आहे या कंटेनरमध्ये ठेवून घेते. हे ऑनलाईन ऑर्डर केलं होतं, मी सांगितलेलं आहे तुम्हाला. म्हणजे एकदा याच्यामध्ये ठेवलेलं आठवडाभरासाठी ते झाले मी. नाश्त्यासाठी आज शेवाळ्याचं उपीट बनवलेलं आहे, बिना हळदीचं. भारी झालंय, आई जशी बनवतात तसं झालंय थोडंसं. तुम्ही पण टेस्ट करा उपीट. आंटी स्वयंपाक बनवण्यासाठी आलेले आहेत, त्यांना आज स्पेशल मेन्यू बनवायला सांगितलाय. नाचणीची भाकरी बनवल्या, म्हणजे थालीपीठ सारखं बनवते तिकडं, ह्याला भाकरी म्हणतात. रागी रोटी आणि शेंगदाण्याची चटणी, इकडे पालकचं सांबर. आणि मी आता इथं भात बनायला ठेवलाय. आंटी घेते आहेत आता. बोल, मी मगाशी काय म्हणत होती? नॉन एसी. काय नॉन एसी? नॉन एसी करू का? कर. जनरल आता एसी नाही म्हणते, बघू, दाखव मला. फसवत नाहीस ना? करू. मी फिरायला गेल्यावर कसला ड्रेस घालू सांग? तुला कुठलं पाहिजे, कुठलं आवडते? तू सांग की, तुझं सजेशन विचारायला लागले मी मी. म्हणलं की जीन्स म्हणले आणि शर्ट म्हणले लूज. नाही नाही, त्याच्या अगोदर काहीतरी म्हणलेलं मगाशी. तुला शाणी आहे. हा, तुला मस्त कळतंय, मला का विचारायलास? पण तरी पण तुझं सजेशन पाहिजे ना, तू म्हणून दाखव, विचारायला मी होतं. त्यात शॉर्टलिस्ट करतो. होय, होय, सगळं ऐकतं की मी तुझं. मस्त मस्त शाणा आहे तू. है, मी एवढी छोटी का दिसायला लागले तुझ्या समोर? कारण मी मोठा आहे. आता मी मोठी दिसायला लागली. चल की, टाइम झालाय, अन्वीतला घेऊन यायला जाऊया. चल की, नंतर फोन बघत बस. 12:30 वाजत आलेले आहे, 3 मिनिट्सच राहिलेले आहेत. अन्वीतला घेऊन येतो जा. बाळा स्कूल मधून आलेला आहे आणि त्याची रिमोट कंट्रोल कारनं खेळत आहे. 2 वर्षापूर्वी त्याच्या बर्थडेला घेतली होती आम्ही. गेल्या वर्षी घेतलेली काय? कधी घेतलेली? लास्ट इयर ना? आणि अन्वीत बाळाचं आमच्या डोकं फिरलंय. आल्यावर आमच्या पायावर गाडी घालवायला लागली कसल्या जोरात गाडी मला. कसली भारी आहे बघा आमच्या अन्वीत बाळाची गाडी. टेस्ला आहे. पाठीमागे येऊ दे, इकडं टर्न कर. व्हिडिओ कॉल करताय ना एकमेकांना, ऍडव्हान्स्ड बेबी. बघू, ओके नाही, कॅन्सल कर. व्हिडिओ कॉल चालू आहे मगाशी पासून, बास कर आता. कुठं बाहेर निघालयस काय स्पेशल टॉक करायला? मी एक व्हिडिओ शूट करणार आहे तुझा. कारण आयलाइनर लावू तुला थोडस असं व्हिडिओ साठी. तुझे डोळे छान आहेत, बघू डोळे झाक मोठे करू नको. हे बघ, असं ब्लॅक ब्लॅक पण दिसत नाही माझ्या डोळ्यांना, असं ब्लॅक ब्लॅक दिसतंय. करू. मी आता बनवणार आहे नारळाच्या वड्या. त्यासाठी मी नारळ असा सोलून घेतलेला आहे, धुतलेला आहे. आता याला बारीक करून घेते. जास्त खोबरं नाहीये हे, 1 वाटीभर असेल. यासाठी किती साखर घालू? अर्धा वाटी घालू? हा, अर्धा वाटीच घालून घेते. बारीक करून घेऊया. असंच घालू का तुकडे करून घालू? खूप मोठे तुकडे इथे, तुकडे करून घालते. आत्ता मी मिक्सर खराब केला असता एवढं मोठं मोठं घालून. हे व्हिडिओच्या नादामध्येच माझं असं होतं. अरे, व्हिडिओच्या नादातच माझं असं होत असते, मी दिसेना पण झाले. व्हिडिओसाठी मी माझी पोझिशन चेंज केलेली आहे. यू वॉन्ट टू सी माय पोझिशन? वेट, एवढे चिरत्याने दाखवते. आता नाही होत बाबा.
बघा मी अशी उभा राहिली बेंडून पूर्ण आणि एवढं घे. हे किती आहेत ते 4 5 बरं घे 4 घे पाहिजे तर नंतर घे अन्वीतला जाम खोकला लागलाय त्यामुळं काही खाऊ दे काही सुचेना झालंय अरे खाली बघ खाली बघ दूध उतू गेले लक्ष नव्हतं माझं त्यामुळं आता या कढईमध्ये बनवायला घेऊया कसल्या वड्या बाबू नारळाच्या वड्या एकदम पांढरा शुभ्र असा नारळाचा चव किस तयार आहे कसलं भारी दिसायला लागलंय अर्धा कप साखर घालायची कढईमध्ये आणि साखर मुरेल एवढंच पाणी घालायचं जास्त नाही घालायचं आणि याचा छान असा पाक बनवून घ्यायचा 4 मिनिटं याला असं हलवत राहायचं कंटिन्युअसली पाक तयार होत आला की याच्यामध्ये 2 थेंब लिंबाचा रस घालायचा त्यानंतर हलवून घ्यायचं देन याच्यामध्ये नारळाचा किस ॲड करायचा आणि छान हलवून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं याला कंटिन्युअसली हलवत राहायचं मंद आचेवरती वडी आपली तयार आहे आता याला कट्स लावून घेतले एक लावलेला आहे थोडासा टच करून बघ. नंतर मग माझ्या लक्षात आलं की हात नको लावू घाण हात नंतर लक्षात आलं की व्हिडिओ करायचा राहिला आहे आणि VN मध्ये एडिट करताना हे येत नाही व्हिडिओ हे फॉरगॉट होतंय केवढं गरम आहे लसूण तिथंच ठेव कांद्याच्या वरतीच ठेव काढू नको ओपन नाही करायचं तसंच ठेव इथं हा वरच्या कप्प्यात टोमॅटो ठेव ते नाही ते सेपरेटच ठेव ठेवायचं हे सेपरेटच आहे टोमॅटो त्या बॅग येत शिस्तीत टोमॅटो हे होतील खराब स्लोली अन्वित बाळा मम्माला मदत करायला लागलाय टोमॅटो कांदे ठेवायला काढू नको टोमॅटो स्लोली अन्वित आता निघालं पार्कला मी त्याला लक्षात करून दिलं मग म्हटलं चल जाऊया मामा घरी पण कंटाळा येतोय त्याला सायकल घेणार आहे तू नको बाळा तू पुढं पुढं येतोय नको माझ्या बरोबर चल स्कूटर घे नाही तर स्कूटर घे हा या अन्वितची स्कूटर पार्कला जाताना स्कूटर घेऊन गेलेलो आणि येताना तिथंच विसरून आलो आमच्या लक्षात पण नाही दुसऱ्या दिवशी अन्वितच्या पप्पांनी विचारल्यावरती आमच्या लक्षात आलं मग तिथं पार्कमध्ये जे वॉचमन असतात ना त्यांना विचारलं त्यांनी काढून ठेवली होती सायकल त्यामुळं आम्हाला मिळाली आत्ताच पार्कला जाऊन आलेलो आहे आणि अन्वित आंघोळ करायला लागलाय हे बघा ज्या वड्या पूर्ण अशा पांढऱ्या शुभ्र बनलेल्या आहेत यम्मी कठीण झालंय थोडंसं मऊ आहे हे पण सेट झालेलं आहे बऱ्यापैकी हे बघा कसली भारी वडी बनली एकदम पांढरी शुभ्र आणि अलगद अशी निघत आहे प्लेटला लागलेली पण कशी झालं बर्फी बाळा आवडली सबस्क्राईबर्सना विसरलं हो बाबू नाही विसरत सबस्क्रायबर्सना कधीच चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक्नॉलॉजी